So, welcome to today's class. Today we will learn about the remaining sentences that we were not able to learn in the previous class. Okay, so let's start. First of all, let me check if I am correct in teaching you these sentences. Okay, we are going to learn about the last part only. Here it is. Let me just move this one upwards like this. Correct. And then this one here. Wait a second. ओके, एक सेकंड थांबा फक्त. हे जरासं मी ॲडजस्ट करत आहेत सर्व स्क्रीन, याच्यामुळं जरासा वेळ लागेल. झाल्यानंतर कन्व्हर्सेशन झाल्यानंतर ओके करेक्ट. बघा आता, तर मग काय आहे माहिती आहे का, आज जो आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे टू बी सेंटेन्स मधला सगळ्यात आखरीचा. ओके, टू बी सेंटेन्स मधले सगळ्यात आखरीचा भाग बघणार आहोत. मग कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक 35 वाक्यामध्ये आहे ना, एकूण जे 35 वाक्य आहेत त्याचे वेगवेगळे ग्रुप्स तयार करत असतात. मग त्याच्यापैकी कोणता ग्रुप आहे त्याकडे ध्यान देऊ. बघा, तर मग एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. येथे चांगली स्क्रीन आहे, येथेच बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल, इन दिस 35 सेंटेन्सेस या 35 वाक्याचे ग्रुप बनतात. पहिल्यांदा 12 वाक्य, त्यानंतर 8 आणि 8 असे एकूण 16 वाक्य. ठीक आहे, आणि आखरीचे 7 वाक्य, असे 3 ग्रुप बनत असतात. 12, 16, 7 या वाक्यांचे. याच्यापैकी 12 आणि 16 वाक्य आपले संपलेले आहेत. आखरीच्या 7 वाक्यांबद्दल आपण आज अभ्यास करणार आहोत. ओके, तर मग बघा, एक वाक्य आहे, बिलीव्ह यू कॅन अँड यू आर हाफवे देअर. म्हणजे की विश्वास ठेवा, तुम्ही ते करू शकता आणि तुमचा अर्धा रस्ता पहिल्यापासूनच पुरा झालेला आहे. इंग्रजीमध्ये तर हे वाक्य 100% लागत असते, कारण खूप विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही, कारण त्यांचा विश्वास नसतो की मला इंग्रजी बोलता येईल म्हणून. ठीक आहे, त्यांच्यात कॉन्फिडन्स नसतो. आणि कॉन्फिडन्स कसा येतो, कॉन्फिडन्स कसं का नसतो, तर ज्ञान नसते म्हणून, अभ्यास नसतो म्हणून. हो की नाही? मग भीती वाटते म्हणून. हो की नाही? कॉन्फिडन्स काय येत नाही, भीती वाटते म्हणून. मग भीती म्हणजे काय, तर भीती म्हणजे ज्ञानाचा अभाव. ओके, फॉर एक्झाम्पल, घरामध्ये आपण बसलेला, लाईट गेली आणि काहीतरी एका अंधारामध्ये काहीतरी हल्ल्यावानी दिसलं, आपल्याला भीती वाटते. कस का? कारण आपल्याला माहित नाही तिथं हल्लेलं आहे ते काय आहे. ओके, पण मग नंतर तुम्हाला तिथून आहे ना, मग मोबाईलचा लाईट दिसतो आणि मग मम्मी म्हणते काय करायला, मीच आहो. ओके, मग तुमची भीती लगेच दूर निघून जाते. का? कारण तुम्हाला कळालं कोण आहे तिथे म्हणून. हो की नाही? म्हणजे काय, तुम्हाला ते नॉलेज नव्हतं, ती माहिती नव्हती, ते ज्ञान नव्हतं. मग इंग्रजीमध्येही तसंच आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स का नसतो, भीती असते म्हणून. भीती कसं का असते, तुम्हाला त्याचं ज्ञान नसते म्हणून, नॉलेज नसते. म्हणून जे जे दररोज शिकवतो त्याचा अभ्यास करायचा, भीती आपोआप दूर निघून जाणार. ओके, लेट मी जस्ट ऑल्सो ॲड दिस वन. इज दिस वन इट? हे नाही, त्या स्क्रीन हा कलर नाही ना त्याचा. हो की नाही? बघू द्या याच्या कलरची कोणती फाईल आहे का. नंतर ॲड करूत का? व्हाय नाव, व्हाय नॉट नाव? लेट मी जस्ट डू समथिंग लाईक दिस. ठीक आहे, मग बघा, आज आपण टू बी सेंटेन्स बद्दल बघणार आहोत. या टू बी सेंटेन्सचे कोण मला, ओके, या टू बी सेंटेन्स मधले कोण मला आता पूर्ण जे आतापर्यंतचे वाक्य झाले ते म्हणून दाखवल बरं. आखरीचे 7 सोडून आतापर्यंत जितके झाले आहेत ते वाक्य कोण म्हणून दाखवणार? यस, कोण म्हणून दाखवणार? ओके, संयुजिता मॅम म्हणा बरं, तुम्ही स्टार्ट करा, म्हणायला सुरुवात करा. एक सेकंद, हा एक सेकंद. आताच ट्राय करा बोलायला. मी माईक बंदच ठेवत आहे आणि बोला म्हणत आहे विद्यार्थ्यांना. हो की नाही? आता ट्राय करा बोलण्यासाठी. हां,
नेटवर्क इश्यू होता, पुन्हा सांगता का एकदा प्लीज? मी म्हणलो तुम्हाला जे आपले 35 वाक्य आहेत टू बी चे, त्याच्यामधले आखरीचे 7 सोडून बाकी सर्व वाक्य म्हणा. लास्टचे 7 सोडून का? हा, लास्टचे 7 सोडून, म्हणजे एकूण 28 वाक्य म्हणायचे. म्हणा बरं. टू बी सेंटेन्स म्हणता येतात तुम्हाला? टू बी चे वाक्य पाठ आहेत, ते म्हणायला स्टार्ट करा. कुठे थांबायचं ते मी सांगतो. ओके. ओके सर. हम्म. Myself Sanjita. हम्म. I play, I played, I shall play. I am playing, I was playing, I shall be playing. I have played, I had played, I shall have played. I have been playing, I had been playing, I shall have been playing. I can play, I could play, I may play, I might play, I must play, I should play, I would play, I ought to play. I can have played, I could have played, I may have played, I might have played, I must have played, I should have played, I would have played, I ought to have played. Thank you. ओके, करेक्ट, बरोबर. ठीक आहे. तर स्क्रीन पण बरोबर आहे. तर मग बघा, आता अजून विद्यार्थी जॉईन होत आहेत. झाले का सर्व विद्यार्थी? अजून राहिलेले आहेत. तर बघा, वाक्य तुम्हाला कळालेलं आहे. तर आपण आता टू बी चे आखरीचे 7 वाक्य बघूत आज. हे जे आखरीचे 7 वाक्य आहेत ना, याच्यापैकी एक सेकंद, आखरीचे 7 नाही, याला वेगळं नाव द्यावं लागेल मला वाटते, कारण मी याची ग्रुपिंग जराशी वेगळी केलो, हो की नाही? कालच्या क्लासमध्ये मी तुम्हाला 3 वाक्य शिकवलं असेल 7 पैकी, म्हणजे की या बारला 4च शिकवायचे तुम्हाला. Isn't that right? येस, बरोबर. मला तितकेच वाक्य शिकवायचे. ओके. आय म्हणजे याला 4 म्हणून आपण नाव देऊत. ठीक आहे. लास्ट 4 सेंटेन्सेस म्हणून डायरेक्टली. ठीक आहे. तर मग बघा, हे जे आखरीचे 4 सेंटेन्स आहेत आता यांच्याकडे आपल्याला ध्यान द्यायचं आहे. बघा, 7 वरून 4 वर आले. आता फक्त 4 वाक्य पाठ करायचे आहेत आजचे, आणि ते पण आजच क्लासमध्ये इथंच पाठ होतात तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला एक नाव पाठ करावं लागेल, जे आहे गो आ ला ये. म्हणा माझ्यासोबत, गो आला ये. म्हणा, गो आला ये. यस, गो आला ये. आता या वाक्यामध्ये तुम्ही बघलं तर काय आहे माहिती आहे का, गो आ ला ये या प्रत्येकावर एक एक आपल्याला शब्द पाठ करायचा आहे. ओके. गो म्हणजे काय, आ म्हणजे काय, ला, ए या सगळ्यांचा वेगवेगळा अर्थ असतो. हे काय आहे त्यांचे अर्थ, ओके, याबद्दल आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मग बघा, एव्हरीवन हिअर, सगळ्यांनी यस यस म्हणून टाईप करा. मला बघू द्या एकदा सर्व विद्यार्थी आलेले आहेत का. कालच एक नवीन विद्यार्थी जॉईन झालते, त्यांनी आलेत का क्लासमध्ये? ओके. प्रत्येकाने क्लासमधल्या, नाही तुम्हाला कळेल कसं सर्वजण आलेले आहेत म्हणून. ठीक आहे. ओके. नाही वाटते जॉईन झालेले नाहीत. तर मग बघा, आता काय माहिती आहे का, गो आला ये. गो म्हणजे गोइंग टू. गो मीन्स गोइंग टू. आ मीन्स अबाउट टू. ला मीन्स लाइकली टू. ए मीन्स एबल टू. से इट विथ मी. गो मीन्स गोइंग टू. आ मीन्स अबाउट टू. ला मीन्स लाइकली टू. ए मीन्स एबल टू. गो म्हणजे गोइंग टू, आ म्हणजे अबाउट टू, ला म्हणजे लाइकली टू, ए म्हणजे एबल टू. ठीक आहे. ए बन टू नाही, एबल टू. प्रत्येक क्लासमध्ये सांगत असतो. तर बघा, गोइंग टू, अबाउट टू, लाइकली टू, एबल टू. मग कोण म्हणणार गडे हे वाक्य? फक्त वाक्य म्हणजे हे शब्दच म्हणायचे 4. कोण म्हणणार? संबोधी मॅम म्हणा. माईक चालू केलेला आहे. पहिले इंट्रोडक्शन द्यायचं, नाव सांगायचं. My name is Sambodhi Chandra. I am from Aurangabad. We are going to Start.
बोलतो सर आवाज नाहीये. कसं बघा, आता जर या बारला तुमचा आवाज आला दुसरं कोणाचा तर मी क्लासमधून काढून टाकतो. ठीक आहे, बोलायला लागा बरं. समुद्री मॅम हे 4 वाक्य म्हणा. Go going to सर आवाज येत नाहीये. To able to. ओके, ठीक आहे, तुमचा आवाज येत नाही. सर गेले क्लासमधून. कसं आहे, मला विद्यार्थी दुसरे म्हणत आहेत की सर अडचणी येत आहेत. ओके, दुसरे जण गोंधळ करतात, याच्यामुळे मी ज्याला म्हणलो त्यानंच बोलायचं. ठीक आहे, मी आता सहनच करून घेणार नाही एका वेळेसाठी पण. ओके, या विद्यार्थ्याला जसं काढून टाकलं त्यासारखं दुसऱ्यांना काढून टाकणार, आणि जर असं जास्त वेळेस झालं तर ग्रुपमधून काढून टाकणार. कळालं नम्रता मॅम? Yes sir. बोला बरं, म्हणाय 4 वाक्य. Yes sir. Go going to about to likely to able to. Thank you. करेक्ट. यस, उच्चाराकडे बघायचं, स्पेलिंगकडे बघू नका, नाहीतर लायकली टू तर एल आहे आणि लायकली एल आहे, हो की नाही? मग स्पेलिंगकडे उच्चाराकडे बघायचं, लायकली टू LALI. ओके, याच्यानंतर मग वैष्णवी मॅम तुम्ही म्हणा. Go going to about to likely to able to. करेक्ट. तेजस्विनी मॅम तुम्ही म्हणा. Yes sir. My name is Tejaswini. Go going to about to likely to able to. तुम्ही म्हणशाल सर याच्यावरच कस का बार बार म्हणायला, पण हे खूप महत्वाचं आहे, म्हणून याच प्रॅक्टिस करा. ठीक आहे, सर्वांचा माईक बंद असला पाहिजे. ओके, तर मग बघा, गो मीन्स गोइंग टू, आ मीन्स अबाउट टू, ला मीन्स लाईकली टू, ए मीन्स एबल टू. ठीक आहे, हे आपल्याला सगळ्यांना पाठ करायचं. गोइंग टू, अबाउट टू, लाईकली टू, एबल टू, हे 4 शब्द पाठ झाले की तुम्हाला किती वाक्य पाठ होतील? 1 2 3 4 16 वाक्य पाठ होतील बरं का. म्हणून हे 4 पाठच करून टाका. 16 वाक्य म्हणजे मेन 16 वाक्य, 200 वाक्यामधले 16 वाक्य पाठ होतात हे 4 शब्द पाठ केल्या तर. तसे तर तुम्हाला आहे ना 160 वाक्य पाठ होऊन जातील. 160 ला पुन्हा 4 ने गुणा, मग तुम्हाला इतके जास्त वाक्य पाठ करायचे आहेत, 140 ने पण गुणा. खूप काय वाक्य तयार करता येतात, म्हणून पहिल्यांदा हे 4 वाक्य 4 शब्द पाठ करा. ओके, अबोली मॅम तुम्ही म्हणा. My name is Abul Vittarokar. Go going to about to likely to able to. करेक्ट. मोहिनी मॅम तुम्ही म्हणा. My name is Minayesh Rathe. Go going to about to likely to able to. हो, गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. गो आ ला ये हे पाठ करून टाकायचं. गो आ ला ये, गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. ओके, याच्यानंतर कोण राहिलेलं आहे का? तर मी कार्तिकी. Yes sir. My name is Kartik Rambagal. Go going to about to likely to able to. ए एबल टू. ओके, अक्षरा मॅम. सर मी राहिलोय. नाव टाईप केलं असेल तर मी सर्वांना संधी देत असतो. शांत बसा, ज्याचं नाव घेतलं त्यानंच आहे ना बोलायचं. अक्षरा मॅम. Yes, sir. अक्षरा जाडे बोला. Go going to able to likely to able to. पुन्हा म्हणा. गो गोइंग टू. Go going to about to likely to करेक्ट. अबाउट टू ला आ अबाउट टू. ओके, गो आ ला ये, गो गोइंग टू, आ अबाउट टू, ला लाईकली टू, ए एबल टू. याला अशाच प्रमाणे पाठ करायचं, म्हणजे काय होणार माहिती आहे का, तुमच्याकडून दुसऱ्या काही मिस्टेक्स होणार नाहीत. ठीक आहे, याच्यामध्ये काय होते, आपण चुकीचंच पाठ करता. गो आ ला ये हे पाठच करत नाही आपण, आणि मग उच्चार गो गोइंग टू, ए एबल टू म्हणायला. मग याच्यानं काय होणार, तुम्हाला आता प्रॉब्लेम होणार नाही, कारण आता दिसत आहे. पण एक्झाममध्ये टेन्शन असते, वेळेचं टेन्शन असते, पेपरचं टेन्शन असते, क्वेश्चन्स असतात, आईवडिलांचं सगळ्यांचं टेन्शन असते, नातेवाईकांचं. मग त्या इतक्यालाही टेन्शनमध्ये, गडबडीमध्ये काय होते माहिती आहे का, चुका व्हायला लागतात. आणि तशा मिस्टेक आपल्याला करायच्या नसल्या तर आता ध्यान द्यायचं.
हे आपण उच्चार बरोबर करता का, प्रॅक्टिस किती वेळेस करता, टाईप करताना काही मिस्टेक होत आहे का, लिहिताना काही मिस्टेक होत आहे का, या गोष्टी आता ध्यान द्यायचं. म्हणजे एक्झाममध्ये काय होणार, तुम्हाला लवकरात लवकर आणि शांतपणे सगळ्या क्वेश्चनची बरोबर उत्तर देता येणार. ओके. चला, तर मग बघा, आता आपण खूप वेळेस म्हणले हे वाक्य, ज्यांनी आता नाव टाईप केलेलं आहे लवकरात लवकर नाव टाईप करायचे. जो लवकर येणार त्याला संधी मिळत असते, हो की नाही. म्हणून लवकर टाईप करायचे नाव, म्हणजे की मी लगेच नाव घेऊ शकणार. ठीक आहे. आता क्लासमध्ये म्हणायचं नाही सर मला संधी द्या म्हणून, कारण मी तुम्हाला पहिलं सांगलो गोंधळ करायचा नाही. ओके. फक्त नाव लिहायचे, मी बघतो नाव असलं तर नाव घेतो. ओके. आता मग बघा, याच्या मदतीने आपल्याला वाक्य बनवायचे. शब्द कोणते आहेत, गोइंग टू, अबाउट टू, लाईकली टू, एबल टू. याच्या मदतीने वाक्य बनवायचे आहेत. वाक्य कसे बनतात बघा, गोइंग टू, अबाउट टू, लाईकली टू, एबल टू. या सगळ्यांमध्ये टू टू सेम आहे, म्हणजे शब्द वेगवेगळे आहेत. गोइंग, अबाउट, लाईकली, एबल हे 4 शब्द आहेत. वाक्य काय आहेत, आय एम गोइंग टू बी अ टीचर, आय एम अबाउट टू बी अ टीचर, आय एम लाईकली टू बी अ टीचर, आय एम एबल टू बी अ टीचर. याच्यामध्ये आय एम सगळीकडे सेम आहे की नाही, हो, म्हणून त्याला अंडरलाईन केलो. टू बी अ टीचर 4ही वाक्यामध्ये सेम आहे ना, यस, म्हणून त्याला अंडरलाईन केलं आहे. अंडरलाईन केलेला भाग 4ही वाक्यामध्ये सेम आहे, बदललेला वेगळा भाग आहे हा बिना अंडरलाईन केलेला. गोइंग, अबाउट, लाईकली, एबल, म्हणजे तुम्हाला 4 वाक्य पाठ झाली की 4 शब्द पाठ झाले की 4ही वाक्य पाठ होतात की नाही, हो, कारण तुम्हाला एकच वाक्य पाठ करायचं आहे, आय एम गोइंग टू बी अ टीचर. तुम्हाला बाकीचं स्ट्रक्चर माहीत होऊन जाते. मग आय एम अबाउट टू बी टीचर, आय एम लाईकली टू बी टीचर, आय एम एबल टू बी टीचर. आताच पाठ करा, म्हणा माझ्यासोबत, आय एम गोइंग टू बी अ टीचर, आय एम अबाउट टू बी अ टीचर, आय एम लाईकली टू बी अ टीचर, आय एम एबल टू बी अ टीचर. गो, गोइंग टू, आ, अबाउट टू, ला, लाईकली टू, ए, एबल टू. आय एम गोइंग टू बी अ टीचर, गोच्या नंतर आ येते. आय एम अबाउट टू बी अ टीचर, गो, आ, ला. आय एम लाईकली टू बी अ टीचर, गो, आ, ला, ये, एबल टू. आय एम एबल टू बी अ टीचर. या प्रकारे डोक्यामध्ये आठवायचं आणि वाक्य म्हणायचं. आणि अशी तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळेस प्रॅक्टिस केली, तुम्हाला डायरेक्ट वाक्य म्हणायला लागतात. आय एम गोइंग टू बी टीचर, आय एम अबाउट टू बी टीचर, आय एम लाईकली टू बी टीचर, आय एम एबल टू बी टीचर. अशा पद्धतीनेच प्रॅक्टिस करा. का माहित आहे, कारण तुम्हाला नंतर जाऊन याचं रिव्हिजन करता येणार, नंतर जाऊन तुम्हाला याचा सराव करता येणार. आणि सराव हा खूप महत्त्वाचा गोष्ट असते. जितका जास्त तुम्ही सराव करत राहणार तितक्या लवकर तुम्हाला कळणार. ओके. Is there anyone else trying to join in the class? No. Okay. Does anyone have any questions? Okay. तर मग बघा, वाक्य कळाले तुम्हाला 4 वाक्य. आता मी तुम्हाला ह्याने एक फोटो सेंड करतो, त्याच्यावर इतरला जो क्रमांक दिसत आहे, मी क्रमांक काही सांगणार नाही. बघा काय आहे, हे क्रमांकावरचे वाक्य तुम्ही वाचा. सांगतो 142, 142 नंबर ते 145 याच्यावरचे वाक्य तुम्हाला वाचायचे. ठीक आहे. ज्यांचे नाव नंतर आलेत मी त्यांना संधी देणार आहे, त्यांनी वाचून दाखवायचे मला. ओके. मी एक फोटो व्हॉट्सॲपवर सेंड करणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी, त्याच विद्यार्थ्यांनी बोलायचं, दुसरं कोणी बोलायचं नाही. ओके. तुम्हाला अडचणी येतात, अडचणी आल्या तर त्या अडचणीसाठी मी मदत करत असतो, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा फोन आला पाहिजे माझ्याकडे. विद्यार्थी क्लासमध्येच बोलतात, सर दिसत नाही, सर तुमचा व्हिडिओ दिसत नाही, सर आवाज येत नाही, सर या प्रॉब्लेम येत आहेत, सर हे समजून सांगा. क्लासमध्येच म्हणतात, गोंधळ करतात. फोन लावायचं दररोज, सर ह्या अडचणी आल्या मला, हे कसं करायचं, मग मी तुम्हाला सांगू शकेल. ओके. कारण बाकीच्या विद्यार्थ्यांना बरोबर चलत आहे ना, मग त्यांचा मला वेळ वाया टाकता येत नाही. चला, कोण होते नाव दिलेले, इकडे नाव सेंड केलेत, हो की नाही, बघू द्या. सानिका मॅम, सानिका मॅम आवाज येत आहे? सानिका जमदाडे, एक सेकंड ना. आता बोला सानिका जमदाडे, माईक चालू केलो मी, प्रयत्न करा बोलायचा. हॅलो सर. हा, नाव सांगायचं स्वतःचं आणि त्यानंतर या 4 वाक्याला मराठीमधून बोलायचंय. तुम्हाला मी मीनिंग सेंड केलेली आहे, हो की नाही. माय नेम इज सानिका मोहन जमदाडे. सर कोणती वाक्य म्हणायची ती? जे स्क्रीनवर दिसत आहेत ना तुम्हाला, 145 आय एम गोइंग टू बी अ टीचर, या वाक्याला मराठी सोबत म्हणायचं आहे. ओके.
तर मी तुम्हाला एक फोटो सेंड केलो बघा व्हॉट्सअपवर. फोटो दिसत आहे तुम्हाला? हा ओके, ते कशाचे आहे? वाक्यांची फोटो आहे. त्याच्यामध्ये जा बरं तुम्ही 142 नंबरवर कोणतं वाक्य आहे वाचा. 142 142 त्या नंबरवर जा. कोणतं वाक्य आहे वाचा. सांगा. लवकर सांगायचं, नाही तर मी दुसऱ्यांना संधी देतो. Oh, I lost the connection. Okay, please wait a second. I will try to connect once again with the class. I think it's been a problem. I didn't thought something like this will occur. Let me just also connect it automatically. Why is something like this happening now? Okay, out of the all the times, let me just see if there is anything I can do. Okay, what I shall do is I shall connect with the class from my mobile. I will try to connect. If it didn't worked, then we will go through other we will take other measures. Okay. आवाज येत आहे सर्वांना? आवाज येत आहे सर्वांना? हो सर. यस सर. अचानकच आहे ना इंटरनेट बंद झालते, त्याच्यामुळे आहे ना अडचणी आलत्या. तर मग सुरुवात म्हणजे कंटिन्यू करूया. सॉरी, मी आता कोणाला बोलू देऊ शकणार नाही कारण आपल्याकडे वेळ पण कमी आहे. ओके, एक सेकंद थांबा. ओके, तर बघा, आय एम गोइंग टू बी अ टीचर. ओके, दिसत आहे सर्व काही ठीक? आय एम गोइंग टू बी अ टीचर हे वाक्य आहे. याची मीच मिनिंग सांगतो, तुम्ही तिथं फक्त त्या फोटोमध्ये चेक करा. 142 नंबरवर तुम्हाला ते वाक्य दिसेल. आय एम गोइंग टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे. गोइंग टू म्हणजे बेतात आहे, अबाउट टू म्हणजे मार्गावर आहे, लायकली टू म्हणजे शक्यता आहे, एबल टू म्हणजे समर्थ आहे. गोइंग टू म्हणजे बेतात आहे, अबाउट टू म्हणजे मार्गावर आहे, लायकली टू म्हणजे शक्यता आहे, एबल टू म्हणजे समर्थ आहे. मग आय एम गोइंग टू बी अ टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू बी अ टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहे. आय एम लायकली टू बी अ टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू बी अ टीचर म्हणजे मी शिक्षक आय एम लायकली टू बी अ टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू बी अ टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. या वाक्यांचे असे अर्थ होत असतात. आता मी तुमच्याकडून म्हणून तर घेऊ शकणार नाही, मला वाटत होते की सर्वांकडून म्हणून घ्यावी, प्रॅक्टिस होईल म्हणून, पण इथं इंटरनेट काय साथ देईल असं वाटत नाही मला. तर मग काय करूत माहिती आहे का, आता मी म्हणतो, तुम्ही फक्त माझ्यासोबत म्हणा. ओके, म्हणा बरं. आय एम गोइंग टू बी अ टीचर, मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे. थांबा, एकदा माईक चालू करतो, बघू सर्वजण नीट म्हणतील का. म्हणा बरं, आय एम गोइंग टू बी अ टीचर. मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे. आय एम गोइंग टू टीचर. मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू बी अ टीचर. टू बी अ टीचर. मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहे.
आय एम लाईकली टू बी अ टीचर. मी शिक्षक बनण्याची शक्यता आहे. आय एम एबल टू बी अ टीचर. मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. ठीक आहे. तर मग कसं वाटलं? ओके, सगळ्यांचे आवाज एकामेकात मिक्स, गोंधळ हो की नाही? तर चिंता करू नका. अशाच प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायचे. हे 4 वाक्य आज पाठ करून टाका. काय आहे ह्याच्यामध्ये? गो, आ, ला, ये. गो, गोइंग टू. आ, अबाउट टू. ला, लाईकली टू. ए, एबल टू. गोइंग टू म्हणजे बेतात आहे. अबाउट टू म्हणजे मार्गावर आहे. लाईकली टू म्हणजे शक्यता आहे. एबल टू म्हणजे समर्थ आहे. आय एम गोइंग टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे. आय एम अबाउट टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहे. आय एम लाईकली टू बी टीचर, मी शिक्षक बनण्यास ची शक्यता आहे. आय एम एबल टू बी टीचर, मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. यानंतर मग बघा, जर कोणाकडे इंटरनेट प्रॉब्लेम येतच असेल तर हा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेल. टाकू का? तुम्हीच सांगा. हा व्हिडिओ टाकू की नको यूट्यूबवर? शॉर्टमध्ये नाही, असा पूर्ण टाकावं मी म्हणत आहे, विचार करत आहे. टाकू का? म्हणजे जर तुम्हाला नीट दिसत नसेल तर तो व्हिडिओमधून बघून घ्याल तुम्ही. नो, यस सर, तुम्हीच सांगा बरं का. ओके, जितकं जास्त मत असेल तितक्यानुसार आपण ठरवतो. कसं आहे माहिती आहे का? मला वाटत नाही 1-2 मिनिटांनी काय प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, तुम्ही म्हणत आहे यस सर, हो सर म्हणून. तर आजचा फक्त व्हिडिओ जाईल बघा यूट्यूबवर. ओके, तुम्ही बघून घ्या त्या व्हिडिओला. आजची डेट टाकतो मी त्याच्यावर, टॉपिकचे नाव पण टाकतो म्हणजे तुम्हाला लगेच दिसेल. ओके, हो बघा. आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर. या प्रकारे तुम्हाला हे पाठ करायचे. ओके, मग टाईप करा बरं एकदा. आय एम टाईप करा. आपल्याला हे एकदा पाठ झालं ना की लगेच बोलता येते. आणि याच्यावरची खूप वाक्य आहेत, जसं की आय एम टीचर, ही इज टीचर, बॉय इज टीचर, आय एम प्लेइंग, शी वॉज प्लेइंग, नंतर बॉय वॉज प्लेइंग, शी इज प्लेइंग, इट इज प्लेइंग, बॉय इज प्लेइंग, बॉयज वेर प्लेइंग, बॉयज आर प्लेइंग. या प्रकारे तुम्हाला आहे ना लगेच कुठं वॉज यूज करायचं, कुठं वेर, कुठं इज, कुठं आर, कुठं ॲम, हे सगळे आहे ना तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाते एकदा याची प्रॅक्टिस झाली की. चला टाईप करा. आय एम, यू आर, he is, she is, it is, we are, they are, boy is, boys are. केलं टाईप? पुन्हा सांगतो. आय एम, यू आर, he is, she is, it is, we are, they are, boy is, boys are. कळालं? ओके. एच ओ, हो सर म्हणल्या का तुम्ही? ओके, मला वाटलं ते एन वाणी दिसत होतं. ठीक आहे, नो सर. ओके, तर मग बघा, आता आय एम आहे, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर. वाक्य आहे आय एम गोइंग टू बी अ टीचर. या 10 पैकी कोणता शब्द आहे इकडे वाक्यामध्ये दिलेला? आय एम. त्यालाच अंडरलाईन केलं बघा. आता इतक्या भागाला बदलायचं आणि बाकीचे इथं अक्षर लावायचे. ओके, कोण म्हणू शकणार बरं याचे 10 वाक्य? आय एमच्या ठिकाणी बाकीचं लावायचं. यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉय इज, बॉयज आर, हेच लावायचे आहेत. कोण म्हणू शकेल? मोहिनी मॅम म्हणून दाखवा. आता थांबवा नाव टाईप करणं. ओके, मी जेव्हा म्हणेल तेव्हा नाव सेंड करायचं. एक सेकंड थांबा, मला माईक चालू करू द्या. आता म्हणून दाखवा मोहिनी मॅम. My name is Moini Aishwarajgi.
I am going to be a teacher. You are going to be a teacher. You are going to be a teacher. He is going to be a teacher. She is going to be a teacher. It is going to be a teacher. We are going to be a teacher. Teachers. They are going to be a teachers. Boy is going to be a teacher. Boys are going to be a teachers. Thank you. बरोबर. आता बघा जराशा मिस्टेक झाल्या जे की अ टीचर असते ना ते याच्या सोबत आणि या दोघांसोबत आणि याच्यासोबत यूज करायचं नसते. यांच्यासोबत काय यूज करायचं डायरेक्ट टीचर्स TEACHERS. तुम्ही वी आर गोइंग टू बी अ टीचर्स म्हणल्या ए यूज करायचं नाही. ए म्हणजे एक वचनी आहे टीचर्स म्हणजे अनेक वचनी दोघांना एकत्र आणता येत नाही. मग वाक्य असे बनतात ऐका. आय एम गोइंग टू बी टीचर. You are going to be a teacher. You are going to be teachers. He is going to be a teacher. She is going to be a teacher. It is going to be a teacher. We are going to be teachers. They are going to be teachers. Boy is going to be a teacher. Boys are going to be teachers. कळालं? याच्यासाठी पुस्तक पण सोबत ठेवायचं. बिंदास्त इंग्रजी बोला पुस्तक आहे तुमच्याकडे. PDF सेंड केलो मी त्याचा PDF ओपन करून ठेवा. त्याच्यामध्ये वाक्य दिलेले आहेत. वाक्य चेक करायचे मी कसे म्हणालो. ते तशीच वाक्य आहेत का बघायचं. याच्यामध्ये काय बदल आहे का? वाटलं 10,000 वाक्य रचनाचं पुस्तक ओपन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही दिसते का? त्याच्यामध्ये काही चुका आहेत का? मी म्हणताना काही माझं बरोबर आहे की नाही याच्याकडे चेक करायचं. विचारायचे प्रश्न म्हणजे की तुमच्या ज्या मिस्टेक होतील ना ते लगेच तुम्हाला कळते. ओके. माझ्याकडून जर कोणती मिस्टेक झाली ती तुमच्याकडून पण होईलच ना. ओके. कारण काय असतं माहिती आहे का दोघंही माणसांकडून चुका होत असतात. मग तशा मिस्टेक आपल्याला कमी करायच्या आहेत. म्हणून तुम्ही ध्यानात द्यायचं. जास्तीत जास्त गोष्टी बघायच्या. इकडून बघायचं तिकडून बघायचं. जितका जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तितका तुम्हाला फायदा होणार आहे. ओके. आता बघा याचे हे असे 10 वाक्य बनतात. कोण कोण टाईप केले व्हॉट्सॲपवर बघू द्या. संबोधी मॅम यांनी टाईप केले. अजून मी सांगलं नाही तर कोणी टाईप करायचं नाही का? बघा गायत्री मॅम यांनी लिहिले बघा वहीवर बरोबर. अजून दुसरं कोणी? ओके. संबोधी आणि गायत्री या दोघांसाठी टाळ्या वाजवा बरं सर्वांनी. मी सांगलं नाही तर काय करणारच विद्यार्थी. सांगलं तर न करणारे आहेत. सांगलं नाही तर कसं करतील हो की नाही. बघा टाळ्या वाजवा म्हणलं तरी एक एक चालू करतो. बंद करून टाकतो. सर मला जरा उशीर झाला पाठवायला. ठीक आहे ठीक आहे. हा आता सुरुवात करणार होते मी बंद करून टाकलो माईक. बघू द्या कोण कोण आहे. नम्रता मॅम यांनी सेंड केले बघा. तुम्ही पण कॉंग्रॅच्युलेशन. ओके ठीक आहे. तर मग बघा आता हे झाले वाक्य. आता पुढील वाक्य दाखवतो तुम्हाला. याचे पण आय एम यू आर ही इज शी इज इट इज वी आर दे आर बॉय इज बॉईज आर याचाच यूज करणार आहोत आपण. याच्यामधलं पुढील वाक्य आहे आय एम अबाउट टू बी अ टीचर. गो आ ला ये या प्रकारचे वाक्य आहेत. ओके. मग जसं आय एम गोइंग टू बी अ टीचरचे वाक्य 10 होते त्याच प्रकारे आय एम अबाउट टू बी टीचरचे 10 वाक्य असणार हो की नाही. बघू कोण सगळ्यात पहिलं लिहिल नाही तर टाईप करणार. ओके. 2 कॅटेगरी. कोण सगळ्यात पहिले टाईप करेल आणि कोण सगळ्यात पहिले लिहिणार. बघू. ओके. आय एम अबाउट टू बी टीचर याचे वाक्य. सात ते 8 ची जी बॅच आहे ना त्याच्यामधले विद्यार्थी मागे पडत आहेत बघा. जे माझी 8 ते 9 ची बॅच आहे त्याच्यातले विद्यार्थी चांगला होमवर्क करतात. असं राहायचं नाही. कॉम्पिटिशन असलं पाहिजे. एक बॅच पुढे चालली दुसरी बॅच मागेच राहिली असं कसं. इमोजी टाकणे थांबवायचं. ओके. आणि जास्तीत जास्त वाक्य टाईप करायचं. आपल्याला सराव करायचा आहे. ठीक आहे. टाईप करणं आणि लिहिणे या 2 गोष्टींमध्ये मी बघणार आहे.
जे समर बॅच आहे ना त्यांची बॅच संपायला आली बघा आता, हो की नाही? समर बॅच मधल्या विद्यार्थ्यांची बॅच संपायला आलेली आहे. म्हणून तुम्हाला जर कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला 900 रुपीज पे करावं लागतील. ठीक आहे, तुमची वेगळी बॅच होती आणि नंतर मग तुमचा क्लास 8 ते 9च असणार. त्याच्यानंतर मग फ्युचरमध्ये फक्त 300 रुपीज असणार आहे प्राईस. ओके, त्याच्यामुळे मला बोलून घ्या तुम्ही, ज्यांना ज्यांना क्लासेस कंटिन्यू करायचे आहेत त्यांनी. ओके, फोन लावा. काय झालं मूलराजे, मेसेज कसं का डिलीट केला? सर्व वाक्य तर टाईप केले ते. ठीक आहे, तर टाईप करणाऱ्यांमधून सगळ्यात पहिले टाईप केलेले आहे ओके संबोधी बालेराव यांनी. ठीक आहे, तर बघा याची वाक्य कशी बनतात. आता याच्यामध्ये आय एम यालाच बदलायचं. ओके, आता टू बी टीचर याला अंडरलाईन केलो पण त्याला बदलायचं नाही. ओके, बदलायचं फक्त आपल्याला आय एम यालाच. एक सेकंद चेंज करतोच मी. पुढचं बी कशासोबत मध्ये असेल अशी प्रॉब्लेम तर त्यालाही आपल्याला ठीक करता येईल. यस, येते पण तसं नाही. ओके, बघा कसं वाक्य आहे. आता आय एम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर, बॉईज आर. याच्यामध्ये टू बी ए टीचर हे नसलं पाहिजे. ओके, मग बघा कशाला चेंज करायचं आहे आपल्याला, फक्त आपल्याला चेंज करायचं आहे आय एम याला. ओके, अरे कस का बदलतोस, थांब. मग आय एमला चेंज करून बाकीचे लावू. पहिलं वाक्य आय एम अबाउट टू बी टीचर, यू आर अबाउट टू बी टीचर, यू आर अबाउट टू बी टीचर्स, he is about to be a teacher, she is about to be a teacher, it is about to be a teacher, we are about to be a we are about to be teachers, they are about to be teachers, boy is about to be a teacher, boys are about to be teachers. या मदतीने तुम्हाला याचं PDF सेंड करतो मी, म्हणजे तुम्हाला नंतर होमवर्क करताना मदत व्हावं. ओके, हे प्रत्येक एक एक वाक्य मी दाखवत आहे, याचे 10 वाक्य तुम्हाला करायचे. हे होमवर्क असतो, प्रॅक्टिस आहे. ओके, आता हे रायमिंग वर्ड्स आहेत बघा आजचे. BULL बुल, FULL फुल, GULL गुल, PULL पुल, MULL मूल, LULL लुल, DULL डल. ओके, नंतर WULL वुल, NULL नल आणि CULL कूल. चला करा बरं टाईप सर्वांनी शब्द. BULL करा टाईप. FULL ओके, FULL GULL कालच्या क्लासचा PDF आहे ना तुमच्या सर्वांकडे? मी सेंड केलो होतो असं मला वाटते, पण आहे की नाही सांगा मला एकदा. ओके, आजच्या क्लासचा आताच सेंड करतो मी. कालच्या क्लासचा आहे का सांगा मला. त्याच्यानंतर मग PULL MULL. मोहिनी मॅमच आहेत का क्लासमध्ये माझ्या फक्त? बाकीचे टाईप का करत नाहीत? एका ठिकाणाहून मोहिनी मॅम करतायत, दुसरीकडून अक्षरा, हर्षदा, मूलराजे. 4 विद्यार्थी झाले बघा. आणि या बॅचमधून इकडं पण एक मोहिनी मॅम आहेत आणि अभिरू, गोल्दी मॅम, शिल्पा, प्रज्ञा मॅम, समुदी मॅम, अजून तेजस्विनी, अनुजा, अजून कोणी आहे का? गायत्री, नाही. अश्विनी, वैष्णवी, तापस्या. ठीक आहे, इतके विद्यार्थी आहेत. पण तुम्हाला जसं मी सांगलो त्याचप्रमाणे आहे. ओके, एका बॅच मधले जास्त करत आहेत, दुसऱ्या बॅच मधले कमी करत आहेत. तर MULL मूल,
LULL करा टाईप, LULL एकदा बघा, DLL 4 अक्षरी, LL 2 अक्षरी, म्हणजे आपण छोटा आहे म्हणता आणि त्याला चौपट नेत असता, म्हणजे डबल करता त्याची स्पीड. दोनदाच म्हणायचं तर चारदा म्हणता, हो की नाही. DULL नाही तर DULL. काय म्हणाल? DULL सवय लागलेली आहे. WULL WULL NULL नाही. इकडे असं हे देऊन बसतो, तुम्ही म्हणशाल सर असं वाकडा कसं का बसता, हो की नाही. चला, कोणता आहे? CULL. ओके, कळालं. आता बघा, आय एम, यू आर, ही, शी, इट इज, वी आर, दे आर, बॉईज, बॉईज आर, याच्यामध्ये काही फरक पडत नसतो. 3 नंबरचं वाक्य 7, 8 आणि 10 याच्यामध्ये टीचर्स यूज करायचं. TEACHERS. पुढे ए यूज करायचं का? नाही, डायरेक्ट टीचर्स घ्यायचं, एला कॅन्सल करायचं. ठीक आहे. मग बघा याची वाक्य कसे बनतात. आय एम लायकली टू बी ए टीचर. आय एमच्या ठिकाणी बाकी लिहून टाका. मग आय एम लायकली टू बी ए टीचर, यू आर लायकली टू बी ए टीचर. ऐक थांब, कुठे ला. I am likely to be a teacher. You are likely to be a teacher. You are likely to be teachers. He is likely to be a teacher. She is likely to be a teacher. It is likely to be a teacher. We are likely to be teachers. They are likely to be teachers. Boys likely to be a teacher. Boys are likely to be teachers. कळालं तुम्हाला? करा टाईप. पूर्ण वाक्य टाईप करा. आता या वाक्यांचे अर्थ कसे असतात तर या चौथ्या वाक्याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. ओके, अर्थ कसे चेंज होतात. पहिल्याच्या वाक्याचा का सांगलं नाही सर? तो होमवर्क आहे. होमवर्क म्हणजे काय? स्वतःहून ट्राय करायचं. जमलं नाही तर मी आहेच, तुम्ही ट्राय करा. ओके, सगळं जर मी तुमच्या हातामध्ये दिलो तर मग आयुष्यामध्ये कसं जमणार? कारण इंग्रजी बोलताना पुस्तक हातात ठेवताना येत नाही, हो की नाही. डायरेक्ट बोलावं लागते, तिथं ट्राय करावं लागते. त्याच प्रकारे म्हणून ट्राय करायचं बाकीच्या वाक्यांचा अर्थ काढायला. जमला नाही तर मी आहेच, हो की नाही. आय एम एबल टू बी ए टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. हे पाठ आहे ना. मग बाकीच्या वाक्यांचा अर्थ तुम्हाला लगेच काढता येईल. एक वाक्य पाठ असलं पाहिजे. आय एम एबल टू बी ए टीचर, मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. मग बाकी 10 वाक्याचा आपला अर्थ काढता येणार. बॉयला अ टीचर येणार आणि बॉयज असलं तर टीचर्स येणार. ठीक आहे. बॉय म्हणजे मुलगा, एक वचनी मुलगा आहे म्हणून त्याला टीचर येणार फक्त. बॉयज म्हणले की अनेक वचनी आहे म्हणून त्याला टीचर्स येणार. TACHERS. कळालं? मी कशाला क्लिक केलतो ते बघून घ्यायचं. तुमचे लिहिलेले बरोबर आहे का? आय एम, यू आर, यू विशाखा मॅम, आय एम लायकली टू बी टीचर बरोबर. यू आर लायकली टू बी टीचर हे पण बरोबर. पण नंतर यू आर लायकली टू बी टीचर्स दोनदा यू यूज करायचा आपण. पहिला सिंग्युलर म्हणून, दुसरा प्लुरल म्हणून. कळालं? तुम्ही लिहिले फक्त 9 वाक्य. आपल्याला किती लिहायचे? आपल्याला 10 वाक्य लिहायचे. यू डबल लिहायचं. ओके. आय एम लाइकिंग टू बी ए टीचर नाही कार्तिकी मॅम. आय एम लायकली टू बी ए टीचर. लाइकिंग म्हणजे आवडते आणि लायकली म्हणजे शक्यता आहे. फरक आहे. लायकली टू म्हणजे शक्यता आहे. लाइकिंग म्हणजे आवडते ते गोष्ट मला आणि लायकली टू म्हणजे शक्यता आहे. आय एम लायकली टू बी टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्याची शक्यता आहे. आणि इथं लाइकिंग घेतल्या तुम्ही काय बनत नसते. पण जर आपण बनवायचा अर्थ मला तर काय बनेल की मला शिक्षक आवडतो असं होईल. ओके, नाही तर मला शिक्षक बनायला आवडते, शिक्षक बनण्याची मला आवडते. आपल्याला तसं अर्थ आहे का नाही? मला शिक्षक बनण्याची शक्यता आहे. दिलो मी एक्झाम, पडतील वाटायलेत.
मार्जिनवर पास होईल वाटेल मला असं. आय एम लाईकली टू बी टीचर. दोघांमध्ये फरक आहे. श्रावणी मॅम, कार्तिकी मॅम, स्पेलिंगकडे ध्यान द्या. दोघांनी एका खाली एक वाक्य लिहिल्या आणि दोघांचेही चुकले. प्रज्ञा मॅम 10वं वाक्य आहे बॉईज आर लाईकली टू बी टीचर्स. टू बी टीचर्स. बी लिहा तिथं. TACHERS बरोबर आहे, पण बी लिहा. BEB वर्ब लिहायचा, मेन वर्ब. मग त्यांना टू बी चे सेंटेन्स म्हणता येते आपल्याला. तनुजा 10वं वाक्य बघा. तनुजा गुराडे. 2-3 तनुजा आहेत. एकाला सांगले की दुसरे परेशान होतील. ओके नाही. बॉईज आर लाईकली टू बी अ टीचर्स लिहिल्या. अ कट करा. ज्या ज्या ठिकाणी यस लागते त्या त्या ठिकाणी ए लिहायचं नाही. ज्या ज्या ठिकाणी यस लागत नाही त्या त्या ठिकाणी ए लिहायचं. असे 2 प्रकारचे वाक्य आहेत बघा. पहिलं आहे अ टीचर, ATEACHER, जसं इथं दिसत आहे त्याप्रमाणे. दुसरं असते टीचर्स बघा, TEACHERS. इथं अ लिहिलो कस का? कारण इथे यस नाही म्हणून. इथं यस आहे म्हणून अ लिहिलो का? नाही, ए लिहिलेलं नाही. याच्याकडे ध्यान द्यायचं. अ टीचर आणि टीचर्स अशा 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. तुम्हाला कळालं कुठे यस यूज करायचं, पण फक्त एका चुकीमुळे आपल्याकडून मिस्टेक होऊ शकतात. बरोबर केलं. आता यू आर लाईकली टू बी टीचर्स करा. 3ऱ्या नंबरवरचं वाक्य ते एक ठीक करायचं राहिलं तुमचं. ओके, ते पण बरोबर करा म्हणजे सर्व वाक्य ठीक होतील. तुम्ही सर्व वाक्य बरोबर असतील. फोटो वाकडी घेता तुम्ही, मला असं बघावं लागते मग. अरे सरळ फोटो घेत जा. फोटो उलटी घ्यायची. मग मी अशी मान केली की पोरं म्हणतात काय करत आहेत सर. आय एम अबाउट टू बी अ टीचर, यू आर अबाउट टू बी टीचर, यू आर अबाउट टू बी टीचर्स. ओके. अरे आय अबाउट टू यू, अबाउट टू यू, अबाउट टू असंच लिहा. एम इज आर लिहायचं विसरले ना नम्रता मॅम तुम्ही. बघा इथं स्क्रीनवर आय एम, यू आर हे जमत नाही म्हणून मी इथं लिहिलो पण त्याच्या पुढे. हो की नाही. ध्यान द्यायच्याकडे आणि लिहा अशीच बरोबर. काहीच बदल करायचा नाही. आयच्या पुढे एमच घ्यायचं, यूच्या पुढे आरच घ्यायचं, हीच्या पुढे इज घ्यायचं. जे दिलंय तेच घ्यायचे आणि तेच यूज करायचे. आता याची वाक्य कशी म्हणतात बघा. आय एम एबल टू बी टीचर, मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. आय एम एबल टू बी टीचर, मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. यू आर एबल टू बी टीचर, तू शिक्षक बनण्यास समर्थ आहेस. यू आर एबल टू बी टीचर्स, तुम्ही शिक्षक बनण्यास समर्थ आहात. ही इज एबल टू बी टीचर, तो शिक्षक बनण्यास समर्थ आहे. शी इज एबल टू बी टीचर, ती शिक्षिका बनण्यास समर्थ आहे. इट इज एबल टू बी टीचर, ते शिक्षक बनण्यास समर्थ आहे. वी आर एबल टू बी टीचर्स, आम्ही शिक्षक बनण्यास समर्थ आहोत. दे आर एबल टू बी टीचर्स, ते शिक्षक बनण्यास समर्थ आहेत. बॉय इज एबल टू बी टीचर, मुलगा शिक्षक बनण्यास समर्थ आहे. बॉयज आर एबल टू बी टीचर्स, मुले शिक्षक बनण्यास समर्थ आहेत. कळालं. या प्रकारे हे वाक्य बनतात. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायला मी वेळ देणार होतो, पण आपल्याकडे आता वेळ नाही. आता बघा, आय एम गोइंग टू बी टीचर, आय एम नॉट गोइंग टू बी टीचर, एम आय गोइंग टू बी टीचर, एम आय नॉट गोइंग टू बी टीचर, या प्रकारे याचे 4 वाक्य होतात. आता बघा याचे 2 ग्रुप आहेत विद्यार्थ्यांचे. एक म्हणजे ज्यांनी आता लावलेलं आहे, नाही तर त्यांना काही येत नाही, असा एक ग्रुप आहे. मग त्यांनी काय करायचं, जितकं मी आतापर्यंत शिकवलो त्याचाच अभ्यास करा. दुसरा ग्रुप म्हणजे त्यांना जे विद्यार्थी दररोज अभ्यास करतात, नाही तर जुने विद्यार्थी आहेत, म्हणजे त्यांना हे गॅरंटेड येणार. मग मी आता इथं समजून सांगू की न सांगू, या 2 ग्रुपपैकी एकाला समजणार नाही. किती समजून सांगलं तरी दुसऱ्याला समजणार, सांगू की न सांगू. ओके, कारण हे सेम टू सेम आहे, पहिल्याच्या वाणीच आहे. हो की नाही. म्हणजे जुने विद्यार्थी आहेत त्यांना कसं समजून येणार, म्हणजे आता नवीन नवीन लावले त्यांना जरी सांगायला बसलो तरी काय होते, वेळ लागतो आणि आता आपल्याकडे वेळ नाही तितका. हो की नाही. याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ पण बनवलेले आहेत मी. ते व्हिडिओ एक बघून घ्या, म्हणजे की तुम्हाला कळून जाणार. मी जेव्हा समजून सांगणार तेव्हा लगेच समजणार तुम्हाला. तरी आता सांगतो, ध्यान द्या. काय असते माहिती आहे का, याच्यामध्ये एक सूत्र यूज करता आपण. 1+2 1+2+3 2+1 2+1+3. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. याच्यात 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे मॉडेल ऑफ, 3 म्हणजे नॉट. नाहीतर याला हेल्पिंग ऑफ HV पण म्हणता आपण. याच्यातला हेल्पिंग ऑफ आपण बघायचा एम एम एम. एम हा हेल्पिंग ऑफ आहे, म्हणजे 2 म्हणजे एम. 1 म्हणजे सब्जेक्ट आय. मग बघा 1+2 आय एम, 1+2+3 आय एम नॉट,
2+1 am I, 2+1+3 am I not. 3 म्हणजे नॉट. आले की नाही? आय एम, आय एम नॉट, एम आय नॉट. पुन्हा बघा, आय एम नॉट, एम आय नॉट. हे बाकीचं सेम टू सेमच आहे. गोइंग टू बी अ टीचर, गोइंग टू बी अ टीचर, गोइंग टू बी अ टीचर, गोइंग टू बी अ टीचर. हो की नाही? मग बघा याची बाकीची वाक्य कसे बनतील? इथं गोइंग टू लिहिलं आहे, याच ठिकाणी बाकीचे शब्द लिहायचे. बघा, आय एम गोइंग टू बी अ टीचर, आय एम नॉट गोइंग टू बी अ टीचर, एम आय गोइंग टू बी अ टीचर, एम आय नॉट गोइंग टू बी अ टीचर. आता बदल करतो. कुठं बदल व्हायला बघा. आय एम अबाउट टू बी अ टीचर, अबाउट टू, फक्त गोइंग टूच्या ठिकाणी अबाउट टू लिहिलो, दुसरं कुठंच काय बदल केलं नाही. आय एम नॉट अबाउट टू बी टीचर, एम आय अबाउट टू बी टीचर, एम आय नॉट अबाउट टू बी टीचर. आय एम लायकली टू बी टीचर, आय एम नॉट लायकली टू बी टीचर, एम आय लायकली टू बी टीचर, एम आय नॉट लायकली टू बी टीचर. आय एम एबल टू बी अ टीचर, आय एम नॉट एबल टू बी टीचर, एम आय एबल टू बी टीचर, एम आय नॉट एबल टू बी टीचर. कळाले? या प्रकारे हे वाक्य बनत असतात. एकूण 16. बघा बरोबर म्हणलं होतं की नाही मी? आय एम अबाउट टू बी टीचर, आय एम नॉट अबाउट टू बी टीचर, एम आय अबाउट टू बी टीचर, एम आय नॉट अबाउट टू बी टीचर. ओके, याचे अर्थ कसे बनतात? आय एम गोइंग टू बी टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्याच्या, बघा आय एम गोइंग टू बी टीचर म्हणजे मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे. आय एम नॉट गोइंग टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या बेतात नाही. एम आय गोइंग टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या बेतात आहे का? एम आय नॉट गोइंग टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या बेतात नाही का? आय एम अबाउट टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहे. आय एम नॉट अबाउट टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर नाही. एम आय अबाउट टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर आहे का? एम आय नॉट अबाउट टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याच्या मार्गावर नाही का? त्याच्यानंतर आय एम लायकली टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याची शक्यता आहे. आय एम नॉट लायकली टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याची शक्यता नाही. एम आय लायकली टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याची शक्यता आहे का? एम आय नॉट लायकली टू बी टीचर, मी शिक्षक बनण्याची शक्यता नाही का? ओके. आय एम एबल टू बी टीचर, मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे. आय एम नॉट एबल टू बी टीचर, मी शिक्षक बनण्यास समर्थ नाही. एम आय एबल टू बी टीचर, मी शिक्षक बनण्यास समर्थ आहे का? एम आय नॉट एबल टू बी टीचर, मी शिक्षक बनण्यास समर्थ नाही का? कळालं? जसे वाक्य सांगलो तसेच आहेत. आता जे आय एम गोइंग टू बी टीचर, आय एम अबाउट टू बी टीचर, आय एम लायकली टू बी टीचर, आय एम एबल टू बी टीचर, याचे 4 वाक्य दिलो. याचे 10 वाक्य लिहिता येतील तुम्हाला. पहिलं जसं आय एम गोइंग टू बी टीचरचे 10 वाक्य केल्या, तसेच या प्रत्येकाचे 10 लिहायचे. अशी तुम्हाला या 4 वाक्याचे 4, एका वाक्याचे 4, असे 4 वाक्याचे 4 म्हणले की 16, या 16चे 10 म्हणले की 160 वाक्य तुम्हाला एक लिहायचे वहीवर. फक्त इंग्रजीतून अर्थ लिहायचा नाही. पहिल्यांदा 160 वाक्य इंग्रजीतले लिहा. आई वडिलांची सही घ्यायची आणि त्याची फोटो ग्रुपवर सेंड करायची. नंतर या 4 वाक्याचे 40 वाक्य करायचे आणि त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा. हे सगळं काही झाल्यानंतर 145 वाक्यावरच व्हिडिओ बनवायचा. हे कोणतं आहे सर? तर मग सगळ्यात पहिलं सब्जेक्ट, नंतर डब्ल्यूएच वर्ड्स, नंतर 14 सेंटेन्सेस, नंतर 6 सेंटेन्स. हे झाले एकूण 40. त्यानंतर 35 ॲक्शन सेंटेन्स, 35 पॅसिव्ह सेंटेन्स, 35 टू बी सेंटेन्स. हे मग सगळे मिळून होतात 145. असे 200 वाक्यापैकी 145 वाक्याचा व्हिडिओ बनवायचा. मुपाट बनवा की बघून बनवा, मला काही चिंता नाही, पण एक व्हिडिओ बनवायचा म्हणजे तुम्हाला तुमची जर्नी रजिस्टर होणार. मी यावेळी असा अभ्यास केला, तो मला इतकं माहीत होतं म्हणून. कळालं? आता एक रिडल देतो, त्यातून आन्सर सांगा बरं. व्हॉट डू वी गेट वेन यू क्रॉस अ स्नोमॅन विथ अ वॅम्पायर? तुम्हाला काय मिळते जेव्हा तुम्ही स्नोमॅन आणि वॅम्पायरला क्रॉस करता? सांगा बरं. स्नोमॅन माहीत आहे, बर्फापासून बनवत असतात, पिक्चर्समध्ये हे ते बघले असाल, हो की नाही? आणि वॅम्पायर रक्त पितो. तर या दोघांना क्रॉस केलं तर तुम्हाला काय मिळते? टाइम इज ऑफ. ओके, टाइम झाला. मग सांगू नको का रिडल, गोष्ट सांगू नको तुम्हाला? वेळच काय असते. हा, आता वेळ झाली म्हणले की तुम्ही ऑफलाईन क्लास असता तर तुम्हाला 9 वाजता जावं लागलं असतं. घरी जायला अजून 15 अर्धा तास लागतोच. म्हणजे तुम्हाला घरी जायला 9:30 वाजले असते, हो की नाही? ऑनलाईन आहे, तुम्ही तसे घरीच बसू ना. मला माहिती आहे जरासे विद्यार्थी आता पलंगावरच असतील. उठा, काय फरक पडतो, हो की नाही? स्क्रीन दिसत नाही? मी सांगतो ना, मग सेंड करू का तुम्हाला रिडल? रिडल सेंड करतो बघा. केलं बघा सेंड. सांगा. इट्स रिडल टाइम. सांगा. व्हॉट डू यू गेट वेन यू क्रॉस अ स्नोमॅन विथ अ वॅम्पायर? वॅम्पायर काय करतो? चावते. पिक्चर ते बघले असाल, तुम्हाला तर कळेल. ठीक आहे.
असतात खूप काही पिक्चर मध्ये आहेत ते. बाईट, यस, चावतात. तुम्हाला काय मिळते पण जेव्हा तुम्ही स्नोमॅन आणि वॅम्पायर या दोघांना आहे ना क्रॉस करता तेव्हा? सांगू बघा. ओके, तुम्हाला मिळते फ्रॉस्ट बाईट. आता हे काय आहे सर? तर काय असते माहिती आहे का, तुम्ही बर्फामध्ये लई वेळ राहिलं ना तर हे आपला हात जळतो, बर्फात जळत असतो. ठीक आहे, कसा लई आग असली की हात जळते ना, तसं खूप थंडी असली ना तर हात जळतो. आणि जर लई वेळ झालं तर फ्रॉस्ट बाईट येते. त्याच्याने कधी कधी हात कापू लागतो. त्याच्यामुळे तितकं खतरनाक असते. फ्रॉस्ट बर्फाने मिळते. ओके, स्नोमॅन. आणि वॅम्पायर बाईट करते, चावते, म्हणून फ्रॉस्ट बाईट. असं आहे, स्नोमॅन आणि वॅम्पायरला एकत्र केलं की मिळते. आता बघा, एक कन्व्हर्सेशन आहे वॉज आणि वेअरच्या माहितीने. याच्यावरचे वाक्य कशावर असतील? जास्तीत जास्त अवलंबून कंटिन्यूस पास्ट टेन्सवर असतील, कारण वॉज वेअर आहे. वेर यू आउट शॉपिंग येस्टरडे? यस सर, यस सर, आय वॉज. वेर यू नॉट रीडिंग अ बुक वाईल वॉकिंग? यस सर, आय वॉज. वॉज युअर आंट सिंगिंग ॲट युअर हाऊस? नो, इट वॉज माय सिस्टर. ठीक आहे, याप्रमाणे कन्व्हर्सेशन आहे. याच्यावर व्हिडिओ पण तयार करा. याची मिनिंग पण मी तुम्हाला दिलेली आहे. तुमचे जे शब्द आहेत ते 311 ते 320 पर्यंत आहेत. आजचे शब्द आहेत स्वीट, कॉफी, टी, कुक, वेटर, गेस्ट, होस्ट, ब्रेकफास्ट, मील, लंच. या प्रत्येक शब्दाचे तुम्हाला अर्थ शोधायचे आणि शब्दपाठ करायचे. जे विद्यार्थ्यांची बॅच झालेली आहे आणि दुसरी बॅच, तिसरी बॅच सुरू आहे, त्यांनी या एका वाक्याचे 35 वाक्य लिहा. आता किती वाक्याचे 35 वाक्य तुम्ही करणार ते तुमच्या मेहनतीवर डिपेंड आहे. मी तुम्हाला दररोज वेगवेगळी वाक्य देत आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार तितक्या लवकर तुम्हाला बोलता येणार. म्हणून आजच सुरुवात करा. तुमच्या गोष्टीचा टायटल आहे बघा, गोल सेटिंग. सेटिंग अँड अचिव्हिंग युअर गोल्स नॉलेज हेल्प्स यू टू रीच अ डेस्टिनेशन प्रोव्हाइडेड यू नो व्हॉट द डेस्टिनेशन इज. म्हणजे की तुमचे जे ध्येय असतात ते ठरवल्यावर तुमच्या त्याचं नॉलेज असलं, तुमच्याकडे ज्ञान असलं ध्येयाचं, की मग काय होते माहिती आहे का, तुम्हाला तुमचं जे पण डेस्टिनेशन आहे तुम्हाला ते कळणार लगेच. ओके, म्हणजे कोणत्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. An ancient Indian sage was teaching his disciple the art of archery. He put a wooden bird on the target and asked them to aim at the eye of the bird. The first disciple was asked to describe what he saw. He said, I see the trees, the branches, the leaves, the sky, the bird and its eye. एक भारतातले गुरु होते. ठीक आहे, पूर्वीचे एक गुरु होते भारतामधले. त्यांनी त्यांचे जे शिष्य होते त्यांना एक परीक्षा दिली. त्यांनी एक लाकडाचा पक्षी घेतला आणि एका ठिकाणावर ठेवला आणि म्हणले की त्याच्या डोळ्यावर तुम्ही है ना निशाणा मारा. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या एका विद्यार्थ्याला विचारलं की तुला काय दिसते? त्या विद्यार्थ्याने म्हणलं मला झाडं दिसतात, झाडाच्या फांद्या दिसत आहेत, पानं दिसत आहेत झाडाची, आकाश दिसत आहे, पक्षी दिसत आहे, त्याचा डोळा दिसत आहे. ठीक आहे. द सेज आस्क्ड दिस डिसायबल टू वेट. या मग गुरूंनी म्हणले की त्या विद्यार्थ्याला म्हणलं थांब जरा सगळे. त्यांनी आज द सेकंड डिसायबल द सेम क्वेश्चन अँड ही रिप्लाइड. त्यांनी मग दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं की तुला काय दिसते? दुसऱ्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं जे सर्वांनी ध्यानात ठेवायचं. ऐका, आय ओनली सी द आय ऑफ द बर्ड. मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतोय. द सेड व्हेरी गुड, देन शूट. द ॲरो वेंट स्ट्रेट अँड हिट द आय ऑफ द बर्ड. आणि मग शिक्षकाने म्हणलं खूप चांगलं, आता मार धनुष्य. विद्यार्थ्याने धनुष्य मारला आणि ते बराबर त्या लाकडी पक्षाच्या डोळ्याला लागला. म्हणजे काय या गोष्टीतून कळालं? द मोरल ऑफ द स्टोरी इज अनलेस वी फोकस वी कॅनॉट अचीव अवर गोल. इट इज हार्ड टू फोकस अँड कॉन्सन्ट्रेट बट इट इज अ स्किल दॅट कॅन बी लर्न. ऑन द जर्नी टू लाईफ्स हायवे कीप युअर आईज अपॉन द गोल. फोकस ऑन द डोनट नॉट अपॉन द होल. ओके, म्हणजे काय माहिती आहे का, तर जोपर्यंत आपण फोकस राहत नाही तोपर्यंत ती गोष्ट करता येत नाही. आणि फोकस राहणे ही अवघड गोष्ट आहे पण अशक्य नाही. जन्मल्यापासून असं फोकस राहत नसते माणूस. ती स्किल आहे जी की आपल्याला शिकावं लागते, मेहनत करावं लागते आणि नंतरच आपल्याकडे ती स्किल येणार आहे. म्हणून हे तुमचं जे आयुष्याची जर्नी आहे त्याच्यावर जे तुमचं ध्येय आहे त्याच्यावरच फोकस ठेवायचं. शिक्षकाने काय म्हणलं, डोळ्यावर निशाणा मारा. मग डोळ्यावरच फोकस ठेवायचा. झाडावर, पानावर, आकाशावर, इकडे तिकडे कुठंच बघायचं नाही. त्या पक्षाच्या डोळ्यावरच बघायचं फक्त. आपल्याला तिथं निशाणा मारायचा. मग तुमचं जे ध्येय आहे ना तिथंच बघा. डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टरकडे ध्यान द्यायचं. इंजिनियर काय करत आहेत, ओके, मग नाहीतर मग
कलेक्टर काय करत आहेत, UPSCचा नवीन रिझल्ट आला ते बघू. कसं काय बघायचं, तुला काय व्हायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, तिथं ध्यान दे. ओके, इथं काय तर प्रॉब्लेम झाली आहे ट्युशनमध्ये बघू का, काय करत आहे, तुला काय बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, हो की नाही. तुला तुझं ध्येय काय आहे, इंग्रजी बोलायचं आहे, मग ध्यान दे त्याच्याकडे. स्पॅनिश भाषेला लई आता महत्त्व आलेलं आहे, तुला काय बोलायचं आहे पण इंग्रजी बोलायचं ना, तिथं ध्यान दे. दुसरे जण आहे ना बोलू नको म्हणाले, तिकडे ध्यानच द्यायचं नाही, कुठं ध्यान द्यायचं नाही. बाजूला जरी बॉम्ब फुटला तर म्हणायचं माझ्याकडे फुटला नाही, चांगली गोष्ट आहे, मी इंग्रजीचा अभ्यास करतो. कळालं. तर इतकं सांगतो. आणि जे माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक सबस्क्राईब करा. मी आजचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार, तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमच्या विनंतीप्रमाणे व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करणार, तुम्हाला पाठवणार. ज्यांना ज्यांना कळालं नाही त्यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, 1 2 3 4 वेळेस तुम्हाला कळून जाणार. ठीक आहे, चॅनलला पण सबस्क्राईब करा. आजचा क्लास तुम्ही अटेंड केल्याबद्दल थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय, टाटा, सी यू.